नांदेडमध्ये खुनाची मालिका सुरू. नांदेड शहरात गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. 3 दिवसात 5 खुनांच्या घटना आणि शहर हादरलेलं आहे. आज पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे आणि ही घटना आज पहाटे 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास श्रीनगर परिसरात घडली. सोनू कल्याणकर वय वर्ष 35 असं मृत तरुणाचं नाव असून हल्लेखोरांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने पोटात आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सोनू कल्याणकर हा आपल्या घराजवळील मार्गावर दररोजप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेला होता आणि याच दरम्यान 3 ते 4 अज्ञात हल्लेखोरांनी त्याला घेरलं. अचानक हल्ला करून घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सध्या पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. चाललंय काय 3 दिवसात 5 जणांची हत्या झालेली. विषय गंभीर आहे, त्याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि जरूर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारणार आहोत की कायदा आणि सुव्यवस्थेचा असा प्रकार जो बिघडलेला चित्र दिसतं आहे. अर्थात त्याच्यामध्ये गँगवॉरचाही प्रकार आहेत, गुंड आहेत, पण तरीसुद्धा गुंडांना पकडून त्याच्यावर कारवाईची एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया कोर्ट कचेरीच्या माध्यमातून चार्जशीट करून पुढचा विषय आहे. पण दिवसाढवळ्या अशा प्रकारचे जे काही हत्या झालेल्या आहेत त्या हत्येसंदर्भामध्ये अधिक जे पोलीस स्टेशन आहे ते अधिक त्यांच्यावरही जबाबदारी अधिक आहेत आणि या संदर्भामध्ये पोलीस डिपार्टमेंटचं नेमकं काय धोरण राहणार आहे या बाबतीमध्ये निश्चित आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत. साहेब, पण चांगले अधिकारी सुद्धा असले पाहिजे अशी नागरिकांची भावना आहे. जरूर असते. आमची बी तीच भावना आहे. आमची पण तीच भावना आहे. ज्या अर्थी हे घडतं आहे तर पाणी नेमकं कुठे मुरतं आहे या ठिकाणी आम्ही माहिती घेऊन कारवाई नक्की करणार.